चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा 299वा जयंती उत्सव साजरा करण्यात येतोय। मध्यरात्री 12 वाजता रोहित पवारांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। जयंतीनिमित्त राजकारण केलं जातं, आम्हीही ताकद लावू शकतो। रोहित पवारांनी विरोधकांवर या शब्दात टीका केली आहे। अहिल्यादेवींचे विचार मोठे, त्यामुळे 2 व्यासपीठ योग्य नाहीत, असं रोहित पवार यांनी यावेळेला म्हटलं। 299 जयंती आहे, आपण महापूजा केलेली आहे, अभिवादन केलेलं आहे आणि आतिषबाजी आता करण्यात येत आहे ना। आता रात्रीचे मध्यरात्रीचे 12:30 वाजलेले आहेत। इथं तुम्ही जर बघितलं सगळे भाविक इथं आलेले आहेत। देवाची पूजा तिथं झाली आहे, प्रभू महादेवाची पूजा तिथं झालेली आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं अभिवादन सुद्धा आम्ही सर्वांनी मिळून तिथे केलेलं आहे। इथं निलेश भाऊ लंके आले होते, आबा करमाळ्याचे आले होते आणि अशा पद्धतीने सर्व नागरिक मिळून एका उत्साहामध्ये आपण सर्वांनी मिळून ही जयंती साजरी केलेली आहे। उद्या जे कोणी लोक येतील, 30,000 लोक येतील, त्यांच्या सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था सुद्धा दरवर्षी आपण जशी करतो तशी तिथं केलेली आहे। तर 2 वर्षापूर्वी पवार साहेब देखील आले होते, मात्र गेल्या 2 वर्षापासून आपल्याला मात्र मोठ्या उत्साहात जी जयंती साजरी करता येत नाही किंवा शासकीय जयंती साजरी करता येत नाही। त्याच्यामध्ये राजकारण केलं जातं, पण मुद्दा काय की आम्ही सुद्धा ताकद लावू शकतो, अजून एक स्टेज टाकू शकतो। पण मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं काम हे खूप मोठं होतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचा विचार नाही तर जयंती 2 व्यासपीठावर जर होत असेल तर ते योग्य ठरणार नाही। आणि उद्या मोठ्या संख्येने आम्ही लोक घेऊन आलो, त्यांची लोक आली, ती जर एकत्र आलं, वाद निर्माण झाला तर एकदम पवित्र दिवसाचा तिथं अवमान त्या ठिकाणी होऊ शकतो। म्हणून काही गोष्टी आम्ही दुर्लक्षित करतो। कॅमेरामॅन अमित आडेसह कुणाल जाकर, TV9 मराठी, चौंडी, अहमदनगर।